नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बघूयात जगभरातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा. सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. ईव्हीएम हॅकिंगचे आरोप निवडणूक आयोगानं फेटाळून लावलेत. भारतातले ईव्हीएम सुरक्षित असल्याचा दावा निवडणूक आयोगानं केला आहे. ईव्हीएम मशीन हॅक करता येत नसल्याचं पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान सिब्बल यांच्यावरचे आरोप काँग्रेसनं फेटाळले आहेत. सिब्बल काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून गेले नव्हते असं उत्तर काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी दिलं आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक होणार आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील दुष्काळ संदर्भात चर्चा होणार असल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलंय. तसंच गेल्या मंत्रिमंडळ बैठकीत इतर राज्यात लागू करण्यात आलेल्या 10% आरक्षणाचा अभ्यास करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्य सचिव DK जैन यांना दिले होते आणि त्या संदर्भात देखील आजच्या बैठकीत चर्चा होणं अपेक्षित आहे. ओबीसी नेते आज राज्यपालांची भेट घेणार आहेत. ओबीसी आणि इतर आरक्षणाबाबत सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत सरकार बरखास्त करण्याची मागणी हे नेते करणार आहेत. प्रकाश शेंडगे यांच्यासह 40 विविध जाती संघटना राज्यपालांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जानेवारीला मुंबईमध्ये येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या गणेश पूजनाला मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा करण्याची योजना मोदी सरकार आखत असल्याचं समजतंय. एकूण 70,000 कोटींची ही योजना आहे, जिच्यावर सध्या सरकारमध्ये उच्चस्तरीय बैठका सुरू असल्याचं कळतंय. छोट्या उद्योजकांना कमी व्याज दरात कर्ज देण्याची योजनाही केंद्र सरकार आखतंय अशी माहिती सरकारमधील सूत्रांनी दिली. याचबरोबर मोफत अपघात विमा देण्यावर देखील विचार सुरू असल्याचं कळतंय. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज चंद्रपूरमध्ये भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर आणि MIMचे असदुद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा होणार आहे. तर दुपारी नागिनाबाग परिसरात ही जाहीर सभा होतीये. प्रकाश आंबेडकर चंद्रपुरात अनेकदा येऊन गेले असले तरी ओवेसींचा मात्र हा पहिलाच दौरा आहे. छगन भुजबळांनी सरकारवर गंभीर आरोप केलाय. जेलमध्ये असताना त्यांच्यावर योग्य उपचार केले जात नसल्याचं भुजबळ म्हणाले. बेस्टमधील 30,000 कर्मचाऱ्यांनी सलग 9 दिवस पुकारलेल्या संपामुळे उपक्रमाला तब्बल 20 कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलंय. बेस्टचा संप मिटल्यानंतर समितीच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली आहे. तर बेस्ट समितीच्या बैठकीत सदस्यांनी भाडेवाढीला विरोध केला. तसंच पालिकेस मिळणाऱ्या विविध करांमधील 3% रक्कम बेस्ट उपक्रमास द्यावी आणि संप काळातील 9 दिवसांचा पगार कापू नये या मागण्या देखील यावेळी करण्यात आल्या. आरेची 10 वर्षांपूर्वीची स्थिती आणि आताची स्थिती समोर आली आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये सुमारे 15% झाडांचं क्षेत्र कमी झालं असून येत्या 10 वर्षांमध्ये आता असलेल्या वृक्षांच्या निम्मेही वृक्ष शिल्लक राहणार नाही अशी भीती देखील व्यक्त केली जाते. मानखुर्दमध्ये समाज कल्याण केंद्राच्या जागेत बेकायदा पद्धतीनं सुरू असलेल्या कारणास्तव MMRDAनं टाळं ठोकलेल्या रॉयल पब्लिक अकॅडमी स्कूलला मुंबई उच्च न्यायालयाकडूनही दिलासा मिळालेला नाहीये. त्यामुळे या शाळेतील सुमारे 1200 विद्यार्थ्यांच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त होतीये. मुंबईसह राज्याच्या वातावरणात बदल नोंदवण्यात येतोय. काल मुंबईचं किमान तापमान 21 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. तर वातावरणात होत असलेल्या बदलामुळे हवामान खात्यानं विदर्भाला पावसाचा इशाराही दिलाय. मेट्रो 3च्या मिठी नदी खालून जाणाऱ्या भुयाराचं काम 5 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्यातील वांद्रे कुर्ला संकुल जंक्शन उभारण्याचं काम या अंतर्गत करण्यात येणार आहे. 2 वर्षांच्या मेहनतीनं मुंबईतल्या फ्लोरा फाउंटनला त्याचं गतवैभव पुन्हा मिळालंय. 24 जानेवारीला मुंबईकरांसाठी फ्लोरा फाउंटन खुलं होणार असून 38 फुटी उंच म्हणजे जवळपास 3 मजल्याच्या इमारती एवढे उंच कारंजे आकर्षण असणार आहेत. मनसैनिक आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून मुंबई पालिका अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली. एल्फिस्टन पुलाखाली शिवसेनेच्या प्रस्तावित शौचालयाला मनसे आणि राष्ट्रवादीचा विरोध आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गासाठीचं भूसंपादन 95% पूर्ण झाल्याचं राज्य सरकारच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलंय. अमरावती आणि औरंगाबाद जिल्ह्यात थोडंसं भूसंपादन शिल्लक असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. भायखळ्याच्या राणीबागेत तब्बल 20 वर्षांनंतर वाघाची डरकाळी आणि सिंहाची गर्जना घुमणार आहे. गुजरातच्या सक्करबाग प्राणी संग्रहालयातून 2 सिंह आणि औरंगाबादच्या प्राणी संग्रहालयातून 2 वाघ राणीबागेमध्ये आणले जाणार आहेत. विरारहून सुटणाऱ्या महिला विशेष गाडीची वेळ बदलण्यात आली असून डाऊन प्रवासी रोखण्यासाठी एका ट्रेनचा नालासोपारा थांबा रद्द करण्यात आलाय आणि त्याचा सर्वाधिक फटका हा महिला प्रवाशांना बसला असून त्यांना कामावर जाण्यासाठी उशीर होतोय.
रेल्वे मंत्रालयानं राजधानी गाड्यांच्या केलेल्या स्वच्छता सर्वेक्षणात मुंबई दिल्ली राजधानी एक्सप्रेसनं पहिला क्रमांक पटकावलाय। स्वच्छतेत एकूण 3 प्रीमियम गाड्यांनी टॉप 10 मध्ये क्रमांक प्राप्त केल्याची माहिती पश्चिम रेल्वेनं दिली आहे। मध्य रेल्वेवरील पहिली राजधानी एक्सप्रेस चक्क 13 मिनिटं लवकर पोहोचली आहे। सोमवारी ही राजधानी एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सकाळी 11:42 पोहोचली। हा वेळ नियोजित वेळेपेक्षा 13 मिनिटं आधीच आहे। देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये घटस्फोटाचा आलेख वाढत चालल्याचं बघायला मिळालंय। गेल्या 5 वर्षांमध्ये मुंबईमध्ये तब्बल 34,523 जोडपी विभक्त झाली आहे। ठाकरे चित्रपटातील हटाव लुंगी या शब्दावर आधारित डायलॉगमुळे दक्षिण भारतीयांच्या भावना दुखावतील असं मत व्यक्त केलं होतं आणि त्याचमुळे आता निर्मात्यांनी या शब्दाऐवजी दुसरे शब्द वापरले। वातावरणात वाढणारे सिमेंटचे कण, औद्योगिक पट्ट्यातून सोडला जाणारा घातक वायू आदींमुळे महानगरी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि चंद्रपूरसह राज्यातील बहुतांश शहरांचा श्वास गुदमरलाय। लालबागमध्ये बाबासाहेब आंबेडकर मार्गावर जलवाहिनी दुरुस्ती सुरू असतानाच ती पुन्हा फुटल्यानं नागरिकांचे हाल झाले। रस्ते कंत्राटदार आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी लालबाग इथल्या रहिवाशांनी केली आहे। देशभरातील 41 आणि राज्यातील 10 कारखान्यांमधील उत्पादन बुधवारपासून 3 दिवस बंद होणार आहे। शस्त्र निर्मितीचं काम खासगी कंपन्यांना देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात या कारखान्यांमधील कर्मचारी पहिल्यांदाच मोठ्या संपावर जात आहेत। ठाणे शहरातील वृक्षांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसतेय। 2001 साली ठाणे शहरातील वृक्षांची संख्या ही 3,97,000 होती, ती आता तब्बल 5,45,000 इतकी झाली आहे। दिवा पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकाम भूसर्वेक्षणाला अखेर सुरुवात झाली। या पुलामुळे दिव्याचं फाटक हद्दपार होऊ शकणार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प बाधित गावं अजून स्थलांतरित झालेली नाहीयेत, तरी देखील या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा मात्र सिडकोनं 3 महिन्यांपूर्वी स्थलांतरित केल्या। त्यामुळे गेली 3 महिने 375 मुलं शिक्षणापासून वंचित आहेत। मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते करमाळी ते पनवेल अशा 4 विशेष जादा गाड्या प्रजासत्ताक दिनानिमित्त चालवण्यात येणार आहेत। कोकण कन्या आणि मांडवी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे। आता कोकण कन्या आणि मांडवी एक्सप्रेस या गाड्यांचं रुपडं पालटणार आहे। सध्याच्या गाड्यांची जागा नव्या LHB गाड्या घेणार आहेत। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडको 25,104 घरं सानपाडा, जुईनगर, खांदेश्वर आणि मानसरोवर या 4 रेल्वे स्थानकांच्या आवारात बांधणार आहे। अवाजवी दरात पाण्याचे टँकर पुरवणाऱ्या माफियांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी पनवेल महापालिकेनं नवीन धोरण जाहीर केलंय। उरणच्या खाडी किनाऱ्यावरील मातीच्या भरावामुळे कोळीम, निवट्या, खुबे गायब झाले, तर कोळीम सापडतच नसल्यामुळे मासे खवयांबरोबर परदेशी पक्ष्यांची सुद्धा पंचाईत झाली आहे। महिलांना केंद्रीय राजकारणात देखील 50% आरक्षण देण्याची मागणी करत नॅशनल वुमन पार्टी या नव्या राजकीय पक्षाची स्थापना झाली आहे। महिलांना पुरुषांसह समान अधिकार मिळवून देण्यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन या पक्षाची स्थापना केली आहे। पुणे महापालिकेला कोणतीही पूर्वकल्पना न देता महामेट्रोच्या वतीनं रामवाडीच्या मेट्रो मार्गात परस्पर बदल करण्यात आलाय। त्यामुळे तब्बल 192 कोटी रुपयांनी खर्च वाढलाय। पुणे शहराला किती पाण्याची आवश्यकता आहे याचा अहवाल 17 जानेवारीपर्यंत जलसंपदा विभागाला देणं महापालिकेला बंधनकारक करण्यात आलं होतं। मात्र अद्यापही महापालिकेकडून अहवाल देण्यात आलेला नसून याबाबतची संपूर्ण जबाबदारी महापालिकेवर राहणार आहे। पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे, तर शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याचं महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं सांगितलंय। महावितरणनं पुणे विभागामध्ये अनेक वीज ग्राहकांना दुहेरी शुल्कचा झटका दिलाय। जानेवारी महिन्यात हातात पडलेल्या वीज देयकामध्ये 1 नव्हे तर 2 महिन्यांचं स्थिर आकार शुल्क आकारण्यात आलंय। पुण्यापाठोपाठ आता बारामती विभाग म्हणजेच दौंड, बारामती, इंदापूर या तिन्ही शहरांमध्ये हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे। गेली अनेक वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पाकिस्तानकडून पैसे घेतो असा गंभीर आरोप केलाय माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील यांनी, तर पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांना भाषणाची परवानगी नाकारण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा औरंगाबादमधल्या कन्नडमध्ये होती। यावेळी धनंजय मुंडे, अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला।
सरकारमधले नेते शेतकरी नसल्यामुळेच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर अशी वाईट परिस्थिती आल्याचा आरोप यावेळी धनंजय मुंडे यांनी केलाय। औरंगाबादमध्ये स्टंटबाजीची जीवघेणी हौस एका तरुणाला चांगलीच महागात पडली आहे। दोन्ही हात सोडून दुचाकीवर उभं राहून गाडी चालवणाऱ्या तरुणानं आपलं तोंड फोडून घेतलंय। औरंगाबादमधल्या हर्सुल गावामध्ये एका भोंदूबाबाचा स्टिंग ऑपरेशन करून भांडाफोड करण्यात आलाय। तांत्रिक विद्या आहे असं सांगून गनी कादर पठाण हा 60 वर्षाचा इसम लोकांची फसवणूक करत होता। कोल्हापूरला मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन करण्याबाबतचे निसंदिग्ध पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांना पाठवलंय। कारवारमध्ये देवदर्शनासाठी निघालेली प्रवासी बोट समुद्रामध्ये बुडून 8 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 16 जणांना वाचवण्यात यश आलंय। केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाला नाशिक शहरातील नागरिकांनी अत्यल्प प्रतिसाद दिलाय। अवघ्या 660 नागरिकांनी आपलं मत नोंदवलंय। नाशिकच्या पेठ रोड भागातल्या आदिवासी वसतिगृहामध्ये निकृष्ट जेवण मिळत असल्यानं विद्यार्थ्यांनी उपोषण आणि आंदोलन सुरू केलंय। जेवणामध्ये बऱ्याचदा भाज्याच नसल्याची खंत देखील या विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली आहे। नाशिक जिल्ह्यातील धरणात 45% पाणीसाठा आहे। जिल्ह्यातील 350 गाव आणि वाड्यांना 111 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। त्यामुळे जुलैपर्यंत हा साठा राखण्याचं आव्हान पालिकेसमोर आहे। मुंबईकर ज्याची आतुरतेनं वाट बघतात ते सरस महालक्ष्मी प्रदर्शन लवकरच सुरू होणार आहे। वांद्रा कुर्ला संकुलातील MMRDA मैदानावर उद्यापासून ते 4 फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन भरत आहे। नागपूर शहर बस सेवा आजपासून महागणार आहे। राज्य परिवहन प्राधिकरणानं नागपूर परिवहन विभागाला 25% दरवाढीबाबत मंजुरी दिली आहे। त्यामुळे आता बस भाडं हे आता प्रति किलोमीटर 8 ऐवजी 10 रुपये होणार आहे। नागपुरातील वर्ल्ड ऑरेंज फेस्टिवलचा समारोप झाला। ऑरेंज फेस्टिवलच्या निमित्तानं कार्निवल परेड, संत्र्यांच्या आधारे विविध कलाकृती आणि फायर शोचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं। आंतरराष्ट्रीय विश्वातून बातमी आहे। सध्या तपासणीसाठी अमेरिकेत असलेले अरुण जेटली बजेटच्या आधीच भारतात परतणार असल्याची माहिती मिळते आहे। तर येत्या शुक्रवारी म्हणजेच 25 तारखेला जेटली भारतात परत येणार असल्याचं कळतंय। भाजप अध्यक्ष अमित शहांची आज पश्चिम बंगालच्या मालदामध्ये सभा होतीये। नेहमीच्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरण्याला परवानगी न दिल्यानं वाद निर्माण झाला होता, पण आता 2 ठिकाणी परवानगी दिल्यानं वाद मिटलाय। उत्तर प्रदेशच्या योगी सरकारनं आता साधूंना पेन्शन देण्याचा नवा विचार सुरू केला आणि त्यासाठी राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी ही योजना आणण्यात येणार असल्याची माहिती कळतेय। सीबीआयचे अंतरिम संचालक के नागेश्वर राव यांनी 20 अधिकाऱ्यांची बदली केली। यामध्ये 2G घोटाळ्याचे अन्वेषण अधिकारी विवेक प्रियदर्शींचा देखील समावेश आहे। सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वड्रा आणि त्यांची आई मौरीन यांना 12 फेब्रुवारी रोजी ईडी समोर हजर व्हावं लागणार आहे। आर्थिक फेरफार प्रकरणात राजस्थान हायकोर्टानं तसे आदेश दिले। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी त्यांच्या दुबई दौऱ्यानंतर दिसेनासे झाले। द प्रिंट या संकेतस्थळाच्या बातमीनुसार ते सध्या युरोपमध्ये आहेत, पण त्यामागचं कारण कळू शकलेलं नाहीये। राहुल गांधी यांच्या गैरहजेरीमुळे काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते नाराज असल्याचं कळतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचाराला सुरुवातही केली आहे, पण राहुल मात्र नाहीयेत, हे योग्य नसल्याचं नेत्यांना वाटतंय। अमेरिकेतील लढाऊ विमानं बनवणारी कंपनी लॉकहीड मार्टिननं संपूर्ण निर्मिती प्रक्रिया भारतात हलवण्याचा मानस जाहीर केलाय। कंपनीला भारताकडून मोठ्या ऑर्डरची अपेक्षा आहे। पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल येत्या 27 तारखेला विवाह बंधनात अडकणार आहे। त्याची लहानपणीची मैत्रीण किंजल पारेख हिच्याशी तो लग्न करणार आहे। गुजरातच्या मुली तालुक्यात हा सोहळा पार पडेल। गायीला वाचवण्यासाठी एका टँकर चालकानं केलेला थरारक प्रयत्न सीसीटीव्हीत कैद झालाय। हे फुटेज गुजरातच्या जुनागड इथलं आहे। यामध्ये एक गाय रस्ता क्रॉस करताना दिसते, तर रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रक समोर ती आली आणि मग काय, या गायीला वाचवण्यासाठी हा टँकर चालक जोरदार ब्रेक लावतो आणि त्यानंतर काय होतं हे हा व्हिडिओ बघून आपल्याला बघायला मिळेल। राजधानी नवी दिल्लीत सोमवारी संध्याकाळी जोरदार पाऊस झालाय। पालम, लोधी रोड, आयानगर आणि रीच भागात मुसळधार पाऊस पडलाय, तर आजही या ठिकाणी थोडासा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला गेलाय। शिमल्यामध्ये काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा बर्फवृष्टीला सुरुवात झाली। शिमल्याच्या जखू भागातील ही दृश्य आहे। कुंभमेळ्यात सध्या डिजिटल बाबा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत। यांचं खरं नाव आहे राम शंकर दास। हे डिजिटल बाबा सेल्फी व्हिडिओ काढतात आणि छोटे माहितीपटही बनवतात आणि YouTubeवर ते अपलोड करतात।